श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण आपला परम सेवक, परम भक्त, परम दास, परम मित्र, परम सखा असणाऱ्या उद्धवाला म्हणतायत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे सनकादिक हे 4 ऋषीमुनी एकदा आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवाला योगाची सूक्ष्म मर्यादा आणि अंतिम मर्यादा काय आहे याबद्दल प्रश्न विचारत होते. सनकादिक ऋषी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला म्हणाले, हे तात, आपलं चित्त स्वभावताच विषयांच्या ठिकाणी आसक्त असते आणि ते विषय वासनारूपाने आपल्या चित्तामध्येच असतात. मग या भवसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षूने या विषयांना आपल्या मनापासून आणि चित्तापासून दूर कसं बरं ठेवावं, असा प्रश्न सनकादिक मुनींनी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला विचारला. परंतु ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यक्रमामध्ये गुंतला असल्यामुळे आणि त्याच्यावर मी ती जबाबदारी दिलेली असल्यामुळे त्याची बुद्धी त्या कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळे अनेक प्रकारे विचार करून सुद्धा त्याला या प्रश्नाचा आशयच कळला नाही आणि आपल्या पुत्रांना काय उत्तर द्यावे अशा आशंकेमध्ये तो बसला असताना त्याने माझं स्मरण केलं आणि हे भगवंता, आपणच या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी त्याने माझी प्रार्थना केली. आणि म्हणून मी एका हंसाचं रूप घेऊन त्याच्यासमोर प्रगट झालो. हंस रूपामध्ये मला आलेलं पाहून ब्रह्मदेवासकट सारेजण माझ्या जवळ आले. त्यांनी मला प्रणाम करून विचारलं की हे हंस महोदय, आपण कोण आहात? आणि मग हंस रूपामध्ये असणारा मी म्हणजेच परमात्मा परमेश्वर त्यांच्याबरोबर संवाद करू लागलो. उद्धवा, त्यांना मी जे काही सांगितलं ते मी आता तुला सांगतो, ऐक. मी त्यांना म्हणालो, हे मुनी श्रेष्ठ हो, आपण जर आत्म्याला उद्देशून आपण कोण आहात असा प्रश्न करत असाल तर आत्मा हा इथून तिथून एकच आहे, सारखा आहे. तुमचाही तोच आहे, माझाही तोच आहे. मग हा प्रश्न निरर्थक नाही का? आणि आत्म्याविषयी बोलायला मी कशाचा बरे आधार घ्यावा? कारण पंचमहाभूतात्मक असणारी ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सारी तत्वे सर्वच प्राणीमात्रांमध्ये सारखीच असतात. मग आपण कोण हा प्रश्न या देहाला विचारण्यासारखा आहे का? जर तो देहाला विचाराल तर त्याला काहीच अर्थ नाही आणि आत्म्याला तो लागू पडत नाही.
म्हणून मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही आपण संवेदना ग्रहण करतो, जे काही आपल्याला समजतं, जाणतं, ते सारं काही मीच आहे. या जगामध्ये माझ्याशिवाय अन्य काहीही नाही, हे तुम्ही निश्चित समजा. आपलं चित्त विषयाकार होतं आणि विषय चित्तामध्ये वासना रूपाने राहतात. परंतु विषय आणि चित्त या दोन्ही गोष्टी माझंच स्वरूप असणाऱ्या जीवाने धारण केलेले देह आहेत. जेव्हा जीव नेहमी विषय सेवनच करत राहतो, तेव्हा निश्चितपणे चित्त विषयामध्येच प्रवेश करतं आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात. म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा. म्हणजे विषय सेवनही थांबवावं आणि विषयाचं चिंतनही करणं थांबवावं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सात्विक, राजसी आणि तामसी गुणांपासून निर्माण झालेल्या बुद्धीच्या वृत्ती असतात. जीव या सर्वांच्या पलीकडे असतो आणि तो साक्षी भावाने या तीनही अवस्थांकडे पाहत असतो. हे बुद्धीमुळे निर्माण झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांमध्ये बांधून टाकते. म्हणून साधकाने या तीन अवस्था ओलांडून तुर्या अवस्थेमध्ये, म्हणजे या तीनही अवस्थांच्या पलीकडे जावं आणि सतत माझं स्मरण करून माझ्यामध्ये एकरूप होऊन माझंच मनन चिंतन करून बुद्धीने निर्माण केलेल्या या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांची बंधने तोडून टाकावी. त्यामुळे काय होतं, विषय आणि विषयातलं अडकलेलं चित्त या दोघांचा असणारा परस्पर संबंध तुटतो. मी आणि माझं या अहंकारातूनच बंध निर्माण होतात आणि ते आपल्याला बंधनात अडकवतात. त्याच्यामुळेच आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा लोप होतो आणि आत्मा हा देह म्हणजेच मी असं समजून त्या देहाच्या अनुषंगाने येणारी सुखदुःख भोगू लागतो आणि त्या सुखदुःखांच्या बाधा त्या आत्म्याला होतात. म्हणून जाणकाराने विरक्त होऊन विषयांचं चिंतन सोडून तुर्या अवस्थेमध्येच सतत माझ्यामध्ये एकरूप पाहून माझं मनन चिंतन करत राहावं. मनुष्याला जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम असतो आणि जोपर्यंत हा भ्रम नाहीसा होत नाही, तोपर्यंत तो जागृत अवस्थेमध्ये असून सुद्धा अज्ञान निद्रेमध्ये झोपलेलाच आहे असं समजावं. कारण अशा प्रकारचं जागृतीपण हे मिथ्या होय. वास्तविकपणे या विश्वामध्ये आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू देहासकट सत्य नाही. म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया ज्याप्रमाणे खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसांची सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्ण, आश्रम, धर्म आणि त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्ग आदी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे
या सर्वच गोष्टी खोट्या समजाव्या. जो बालपण, तरुणपण, म्हातारपण इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलतो, असा हा आपला देह आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेमध्ये जो विषय उपभोगतो, तोच देह स्वप्नावस्थेमध्ये मात्र वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळेला तोच हे सर्व विषय आवरून धरतो. अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा, साक्षी असणारा, इंद्रियांचा स्वामी असणारा, देहाचा मालक असणारा, चैतन्यरूपी असणारा, आनंदघन असणारा परमात्मा सर्व जगामध्ये, सर्व देहांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच असतो. मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळे होतात आणि म्हणून गुणांवर मायेचा पगडा असतो आणि माया माझ्या अधिपत्याखाली कार्य करत असते. म्हणून या सर्व कल्पना माझ्यामध्येच कल्पिल्या जातात. सगळ्या संशयांचा अहंकार हा आधार असतो. अनुमान, प्रमाण आणि संतांचा उपदेश यापासून निर्माण झालेल्या तीक्ष्ण अशा ज्ञानरूपी खड्गाने या अहंकाराला छिन्नविच्छिन्न करून टाकावं आणि आपल्याच हृदयामध्ये स्थिर असणाऱ्या माझं म्हणजेच त्या परमात्म्याचं भजन करावं. हे संपूर्ण जग आपल्याला दिसतं हाच मुळी एक भ्रम आहे. तो सारा भास आहे, मनाचा खेळ आहे. मन हे अतिशय चंचल आहे. दृश्य जग हे नाशवंत आहे. या दृष्टीनेच त्याकडे पहावे. विज्ञान म्हणजे परमात्माच एक असणारा अनेक रूपाने प्रकाशित झाल्यासारखा दिसतो, याला विज्ञान म्हणतात. म्हणून गुणांच्या कार्यामुळे हा आपल्याला तीन प्रकारचा भेद जगामध्ये आढळून येतो आणि हे तीन भेद तीन गुणांमुळे म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक यामुळे हे सारे भेद दिसतात आणि गुण हे मायेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे, मायाच मुळात खोटी असल्यामुळे मायेपासून निर्माण झालेले हे गुण आणि गुणांपासून निर्माण झालेलं हे जगत या साऱ्याच गोष्टी खोट्या, मिथ्या आहेत असं समजा. म्हणून साधकाने हे सारं जगत नजरेआड करून सर्व इच्छा सोडून देऊन काहीही अपेक्षा न ठेवता आत्मानंदामध्ये मग्न असावे आणि स्वस्थ राहावे. हे जग खरं नाही असा निश्चय करून ते सोडून द्यावे, म्हणजे मग आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होणार नाहीत. आत्मज्ञान झालेल्या सिद्ध पुरुषाला हा नश्वर देह उभा आहे का झोपला आहे, त्याला उकिरड्यावर फेकलाय का पालखीमधून मिरवतायत याचा काहीही संबंधच नसतो. देह आला काय आणि गेला काय याही गोष्टी त्याला माहीत नसतात. प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे जोपर्यंत देह प्राप्त होतो तोपर्यंत कर्म करणं भाग पडतं आणि जोपर्यंत आपण कर्म करतो तोपर्यंत आपल्याला त्या कर्माची फळे भोगणं प्राप्त असतं. आणि म्हणून ज्ञानी मनुष्य देह पडण्याची वाट पाहतो, शांतपणे स्थिर राहून माझं मनन चिंतन करत असतो. सांख्य आणि योग या शास्त्रामध्ये जे गुप्त ज्ञान सांगितलं होतं तेच मी तुम्हाला आता सांगितलं. मी स्वतः
यज्ञस्वरूप असणारा भगवान परमात्मा परमेश्वर तुम्हाला हा तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी मुद्दाम हंसाचं रूप घेऊन इथे आलेलो आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती, इंद्रिय निग्रह या सर्वांचाच आश्रय मीच आहे हे निश्चित समजा. समता, अनासक्ती हे जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय असणारा आत्मा अशा माझ्याच ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी हे गुण सदैव वास करतात. या माझ्या उपदेशाने सनकादिक मुनींचा संदेह दूर झाला. तेव्हा ते माझी पूजा करू लागले. अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले. त्यांनी केलेली पूजा आणि स्तुती स्वीकारून सर्वांच्या देखतच मी माझ्या धामाकडे उडून निघून गेलो. गोपाल कृष्ण भगवान की जय.